नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण आहेत ना 4:30 वगैरे वाजलेत. तर आज ऑफिसची कामं होती तर कुठे काही गेलो नव्हतो. दुपारी थोडंसं झोपलो आणि आता उठलो तर आता चाललो आहे राऊंड मारायला. गावाकडे आता लग्न सराईला सुरुवात झाली आणि गावाकडचं वातावरण पण बघा कसं आहे. आता सगळीकडे मळ्या वगैरे आहेत त्या साफ एकदम चकाचक करण्यात आल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये फक्त आता कसं शेती बाकी आहे, म्हणजे आता कसं पाऊस पडायला लागला की पेरणीला सुरुवात होईल, त्याच्यानंतर फोड आणि बेर. तर आता गावात बऱ्यापैकी पोरं सगळे आलेत. तर कुठे आहेत बघूया. इकडे पण जयेंद्रच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर मंडप वगैरे आहे, त्याचं डेकोरेशन सुरू आहे. या इकडे जेवणाची सोय, म्हणजे जेवण वगैरे इकडे बनवण्यात येईल. या बाजूला जेवणाची पंगत आणि तिकडे मंडप आहे, तिकडे जेवणाची पंगत. आसतवाडीमध्ये जी पण लग्न होतं शक्यतो सभागृहाचे इथेच होतात. शिव्या कधी आलास? होय हां बोला. नेवर देवाच्या इथेच जाऊ. चला इकडे आलो आहे टायमावरती. काय बनतं माहिती आहे का? खारमाट गोडवाला आहे का? हो सगळं टाकणार आहे. काय जोरात आहे. बारीक बारीक मार नको, बारीक मार बारीक. हां नाही तसं नाही तरी चालेल, असे मारतोय तसेच मार, पण बारीक मार. असे बारीक काय. आणि इकडे लग्न मंडपात इकडे कलरचं काम सुरू आहे. आता थोडं करायचं आहे, मग रात्री थोडं करायचं आहे. खचखच खचखच त्याला जमत नाही रे. हा बघ कसा करतोय. खचखच खचखच मार, खचखच खचखच. बघ बघ हे बघ हे बघ असं असं मारायचं. हे बघ आणि त्याला कापायचा. अरे स्वागत आहे तुमचं. कुठे होतात? घरात झोपून होतो. हो तो रात्री चिल्लीचं हे करत होता, प्लॅनिंग करतोय. त्याला काय करायचं. एक नंबर खारमाट आहे. सगळं आहे, मीठ मसाला साखर फकी खातायत बघा कसे. अरे काय तिकीट बिकट लागते का नाही? मी खात ना रे आंबा. तुम्ही कधी बोलतो मेला पडलं ते पण तोंडात नाही आलं. लेव ना फिर मजा काय. तू खारमाट खाऊन कोण नेलाय? हे पाहिजे अशी पीस तेव्हा असे आहेत ना. हे बारीक हे पाहिजे होते. जाडो पीस केला. आंबट नाही आंबा गोड आहे. मजा आंबा आंबट आहे रे. साखर एवढी पडली की तो गोड झालाय. गोड आहे. तोंडाला भासतोय तरी आंबा खाता आहे. तोंडात टाकलं की वाटतं की थांबा लास्ट आता. लगेच कसं काय संपलं रे? जरा कामं केली की चहा पाहिजे. हा आपोआप येते ना. खारमाटावर चहा चालते काय रे? चालते ना. त्याला देच पहिली वा नवरदेवाला चहा द्या पहिली. नांदे बाबा चहा बी पी मग काम कर. काय रे हा मग राहशील. चहा बी पी, किती काम करशील. हा लय मनावर घेतला नाही. चला लग्न घरातून आता आम्ही जरा खेळायला चाललो आहे. बाकीची कामं रात्री. तर वरती खेळायला जाताना तुम्हाला फणस दाखवतो. काय हे फणस बघा. कापाय की बारका आहे. एकदम असे जमिनीला टेकलेत. तो बघा तिकडे एक त्या बेचकाड्यात पडलाय. इकडे आहे तिकडं ते बघा. तिथं पण ते दोघांची जोडीच आहे. खालीच आहेत, वरती नाही एवढे लागलेत. तळातळालाच लागले तिथं. हे बघा या फणसावर पण बऱ्यापैकी आहेत. चांगली खासियत काय एकदम जवळ आहेत. हे बघा वर जायची का? हां ह्याला आहेत, ह्याला वरवर आहेत.
त्या फणसाला कमी आहेत, याला भरपूर आहेत. चला जरासं क्रिकेट खेळू. सर्वच आता आलेत ना, मग धमाल येते गावाला. आता मे महिन्यामधलं हीच खासियत आहे, सर्व पोरं असतात. मग काय संध्याकाळचा जरा तरी टाईमपास हवा. हे आंबे पिकतात हे. हाय वरती राहते या कुठे आहे? लचंडी आहे. हां दाखव. राहते आहेत तिघांच्या गाठातला तो. हां जरासा टच झाला तर पडेल. अरे गेला होता. अरे अरे जरासा चुकला. भारी मारला होता. पांडेचा नंबर आहे मला माहिती आहे. नाही हां आंबा काय पडत नाही. त्याच्या बाजूचा एक पडला पण. अरे अरे हे काय. हां हां तो पण पिक आहे बघ. पाडला मग मस्त आहे. सूरजने तो नाही पाडला, कुठला तरी पाडला, मस्त पाडला. हां हां मगाच्या गाडातला तो. भेटले असे मोठे छोटे मोठे दोन्ही आंबे. पडला 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 बघ रे पिक काय का तो. हां आबा एक पिक काय होता तो बघू. माझ्याकडे हाय हा बघ. चला आंबे खात नाहीत ना. मी याला आंबा खात नाही काय. लय भारी आंबा आहे रे. हाच राहते आंबा काय. मस्त आहे. हा याची सगळं रसालाच आहे. मस्त एकदम. आता ॲक्च्युली हेच मजा आहे. आंबा फणस कधी पण काय पण मिळतं. काय घरात जेवलात नाही जेवलात काय फरक पडत नाही. लय रस आहे रे. ही कोणती असतो कोय बारकी असते. हां अशी कोय एकदम करून टाकायची. त्याच्यामुळे पांढरे केले एकदम पांढरे रे. बघा ॲक्च्युअलमध्ये आंबा खायची मजा ही अशी पांढरी पांढरी कोय करायची असते. चला आंबे खाऊन झाले आहेत. आता थोडंसं वानखेडे स्टेडियममध्ये आलेलं आहे आम्ही. तर इथे आता थोडा वेळ खेळणार. सूर्यदेव एकदम असे सूर्यास्ताला जात नाही तोपर्यंत हा खेळ चालू राहील आज. आणि मग संध्याकाळी आपला घरी गेला आंघोळीला. असं हे रोजचं शेड्यूल असतं. संध्याकाळी खास वानखेडे स्टेडियमचा टायमिंग. हा भाई आज प्रॅक्टिस केला ना रे. हा अरे काय आहे रेकॉर्ड आलं. आज शाबाश यार चौका. वरडा वरडा ए. लगेच स्पीड वाढवला ना. एक चौका बसला तसा. चारच झाले मग 4च झाले. शेवटचा बॉल आहे धाव. नाही चौका मार तू. गेला वाटतं नाही. धावा तरी असे काय धावत नाही तुम्ही. सूर्यदेव केवढा मोठा दिसते बघा. गोळा भावाची गद्दारी. भाऊ गेला काल. अरे वा पळ 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 पळ.
धाव ना, हातात बॉल जायचं तर एक रन येईल. बघित आता कानू. अरे यार गोला इकडे, गोला कमी येईल, गोला कमी येईल. आता नको येऊ. काय आहे रे? पहिल्याच दुसरीवर चालू नाही. दुसरीच चालू आहे आता. रोशन मला जायला लागलं वाटतं. गेला. अरे तो सूर्यप्रकाश येतो रे म्हणून हे बॅटिंग करत नाही. सूर्यप्रकाश डोळ्यावर येतोय. हा बघ. याला काय झालंय? बेकार कॅच पकडतोय आज. चला मंडळी, खेळून झालंय आणि रस्त्यामध्ये एक आंबा मिळाला. आंबा खात खात चाललोय. आता हेच आहे आंबे फणसाचे दिवस आणि संध्याकाळचा सूर्यास्त पण मस्त झाला आहे. अवनी वाट बघत असेल कारण मगाशी झोपलेलो, तर मग झोपेतून उठून मी तर इकडे आलो. अवनी झोपली होती. हे बघा या बाजूला इकडे मस्त सूर्यास्त दिसतोय. सूर्यदेव जातील आता गुढं पोहून. आंघोळ करून ये रे लवकर. संध्याकाळचं मस्त वातावरण आणि या वातावरणात आम्ही आलो आहे आता खेळून. संध्याकाळचं खूप अप्रतिम वाटतं इकडे आहे ना. आता लवकर ये लवकर ये. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. तर मे महिन्याची सुट्टी अवनी मजा करते, मी पण मजा करतो कारण आता सर्वजणच आहेत. मध्ये बऱ्याच वेळा आपण येतो तेव्हा कसं एवढी मुलं नसतात, तेव्हा मग थोडीफार जी काय असतात तेवढीच आम्ही मजा करत असतो. पण आता एकच आहे की जास्त कुठे फिरणं होणार नाही. लग्न आहेत, साखरपुडा, हळदी, वरात ह्याच्यामध्येच सगळा वेळ निघून जातो आहे. तर मे महिन्यात हेच असतं की घरी जेवण कमी, गावामध्ये जास्त असतं आणि परत आंबे फणस जोडीला असतातच. तर मगाशी उठून गेलेलो जयेंद्रच्या घरी, लग्नघरात थोडंसं कलरचं वगैरे काम सुरू आहे. रात्री पताकं वगैरे आहेत ना ती लावायची आहेत आणि ती पताकं मग नंतर डेकोरेशनसाठी उद्या परवामध्ये मग पूर्ण रोडला लावली जातील. अशी छोटी मोठी कामं सुरू आहेत. खेळायला पण गेलेलो सर्वजण. खेळायला असले की मजा येते. ज्या मॅचला रेकॉर्डिंग केलं त्या मॅचला काय स्कोरच झाला नाही. आणि गावाकडचं संध्याकाळचं हे सुंदर वातावरण, मस्त हवा सुटले आणि दिवसभर जरी ऊन असलं तरी संध्याकाळी मात्र थंडगार हवा असते, गारवा असतो वातावरणामध्ये. त्या बाजूला तिकडे पण मुलं खेळत आहेत, मधलीवाडीतील मुलं असणार. काळोख होईपर्यंत खेळायचं सगळीकडेच चालू असतं. आम्ही त्यातल्या त्यात आज लवकर आलो, नाहीतर अजूनपर्यंत एका दुसरी मॅच झाली असती. रात्री पण कामं आहेत त्यामुळं मग म्हटलेलं चला निघूया, फ्रेश वगैरे होऊ जरा पटापट. रात्रीचे मंडळी साधारण आता 9 वाजायला आलेत. तिकडे एडिटिंगचं काम सुरू आहे, तर फाईल एक्सपोर्ट होते आणि या बाजूला हे तुम्हाला लिस्ट वगैरे जी दिसते ना, तर हे सगळं वाढीचं काम. तर बेसिकली आपला जीर्णोद्धार जो आहे त्या जीर्णोद्धारासाठी जे काय पावती पुस्तक वगैरे आहे ते सगळं अपडेट करायचं असतं. मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपल्याला तेही अपडेट करत बसावं लागतं. सगळ्या गोष्टी मॅनेज केला की कसं व्यवस्थित होतं. तर हे पण आपल्याला ऑनलाईन उतरवायचं असतं, तर त्याचंही काम इकडे सुरू आहे. चला मंडळी, ऑफिसची कामं आवरले आहेत, थोडीशी वाडीची कामं आवरले आहेत, त्याच्यात जेवलं आहे मस्त. चला आंबे खावे काय? तर चला मंडळी, जेवल्यानंतर आंबे खायची मजा काय जरा वेगळी आहे. कारण आता जेवण वगैरे परत आपल्याला तुला कधी तर आंबे दिले होते भरपूर, तुम्हाला होतात तर. हां ती नाही खात आंबे. ओके, चला आंबे खाऊया जरा आणि मग नंतर आपल्याला परत लग्नाची कामं करायची आहेत, पताका वगैरे लावून घ्यायचे आहेत. तर आसतवाडीमध्ये पण जायचं आहे.
चला मंडळी, तर जेवण झालंय आणि हा इकडे बघताय का आंबो, हा आंबा नाही आहे, आंबो आहे ना म्हणे. एवढा मोठा आहे बघा. कधी झाला मोठा तो? हा ना, एवढा मोठा आहे ना. कधी झाला? कधी झाला तो मोठा? तुम्ही जोडा. काल झाला. कधी? काल मोठा झाला आणि पडला कुठे पडला? जमिनीवर. तर काकांच्या इथे ॲक्च्युली असे आंब्याचं झाड आहे आणि असे मोठे मोठे आंबे होतात. तर आता हा आंबा मस्त असा कापून घेऊया आणि खाऊया. एवढा मोठा आंबा. त्या आंब्याचं ॲक्च्युली नाव काय, म्हणजे जसं की हापूस, रायवली की काय असतं ते नक्की सांगा. आंबा. या आंब्याचं नाव काय? आंबा. आंबा आहे. ओके, तर कमेंट करून सांगा नेमकं या आंब्याला काय म्हणतात. अवनी, कसा आहे मँगो? मस्त आहे. मस्त आहे ना. केवढा मोठ्याच्या मोठा आहे बघा. गोड आहे रे. हां, मम्माला दिला. ओके. आता तेवढा तिला. मस्त आहे. आई कसं आहे? मस्त आहे. गोड आहे ना. आंबे खायला या. हां, या आंबे खायला या. आता आम्ही सर्वजण आंबे खातोय. मग मला पण जायचं आहे जरा आसुजवाडीमध्ये. कामं उरकायची आहेत, कारण लग्न म्हटलं की बरीचशी कामं असतात, ती पण करायची आहेत. रात्रीचे 11 वाजलेत आणि इकडे आता आमचं काम सुरू आहे, पताका लावायचं आहे. तर एक राऊंड झाला आहे, दिसतंय का तुम्हाला? पूर्ण अंगणामध्ये ही पताका लावलेत. खास करून हा गम बनवला जातो, गव्हाचं पीठ. आणि इकडे लावून झालेत नाही सगळी. तर याला सुकशी ठेवायचे आहेत थोडं, एक 10-15 मिनटं. त्याच्यानंतर मग काढूया. रेडीमेड पण मिळतात सध्या, पण ह्याच्यामध्ये जी मजा आहे ती वेगळी आहे. सगळे एकत्र येतात आणि सगळी कामं करत असतात. अरे योगेश बढत यांची पण एंट्री झालेली आहे. नमस्ते. हां, आणि या बाजूला कलरचं डिपार्टमेंट, मामा आणि भाचे. काय करताय तुम्ही लोक? अच्छा, भाचा इकडे लाईट दाखवतोय काय? तुला लाईटची गरज आहे इकडे? मामा टाइमपास करतोय. हां, हो, चार्जिंग संपवतोय. भारी कलर मारतोय हा एकदम. मग त्यावरती काय डिझाईन येणार आहे की ते मधल्याला? बाकी अर्धे कलर डिपार्टमेंटमध्ये बिझी आहेत. कलरवालं काय करतायत? समजा आज होईल ना कलरचं का? परफेक्ट. ओके, आम्ही पताकाचं करून टाकतो. काय होतं ना, तयारी कुठपर्यंत चालले ना? हा कलर मारताना पण फोन ठेवत नाही रे. कामं परफेक्ट पाहिजेत हा. तुमची फोनची नाटके चालणार नाहीत. हां, आता हे सगळे जे पताका आहेत ती जमवून झाली ना व्यवस्थित की मग परत धागे बांधायचे आणि परत ती पताका चिपकवायची. झालेत लगभग, आता या बाजूची बाकी आहेत. चला परत एकदा कामाला लागा. हे गव्हाचं पीठ शिजवायचं. अशी एकदम 7-8-10 पताक घ्यायची आणि लावायची वेगवेगळ्या कलरची. लावायला बरी पडतात. चला पार्सल. तिकडे धागे बांधतायतच, तो एका बाजूने चालू करू. हे नवऱ्याचे बंधू जोरात आहेत. नवरा कुठे गेला? नवरा पताका लावतोय. आणि हे नवरदेव मदत करतात पताका लावायला. आणि कलरवाला डिपार्टमेंट काय आज संपवेल वाटतं सगळं काम. कलरवाला डिपार्टमेंट जोरात आहे. मुकादम उशीर आला काय? पगार तुमचा भेटतोय, आम्हाला काय माहिती मुकादम येऊ ना येऊ. चहा गरमागरम चहा. ॲक्च्युली हे लग्न मंडपातली मजा आहे. चहा वगैरे पटापट येत असते. चहा पिऊन घ्या पोरांनो. ए पोरांनो, भरपूर काम केलं, जरा आराम करा. चहा वगैरे घ्या. होय मगाशी पताका काढताना उभे आहेत त्यांना. चहा प्यायला या. ए पोरांनो, चहा प्यायला या रे. कामं होत राहतील, चहा पिऊन घेऊया. मस्त रे. नवीन प्लेअर तयार होतोय कलर मारायला. स्वतःच सगळं करतोय. तू मगाशी टॉर्च तो दाखवत होता, कलर पिकू काढत होता बघा.
शिकला तो आता रे, शिकला शिकला तो शिकला मस्त एकदम. शिकला रे. इकडे बघ. कलर मार हा इकडे हा भारी. मार मार मार